तर नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे ना सकाळी ना पाऊस कमी होता आणि सकाळी मी शॉपवर जायला निघाले होते. तर जाता जाता आहे ना सकाळी ही आढाळा नदी लागते. तर प्रवरेला काही जास्त पाणी आलेलं नव्हतं, पण आढाळा नदीला पूर आलेला होता आणि इतका पाऊस झाला तर आदल्या दिवशी संध्याकाळी ना खूप पाऊस होता, रात्रभर पाऊस चालू होता. तर त्याच्यामुळेच असा हा पूर आला असेल. आणि सकाळी काही ऊन पडलं होतं, थोडं सूर्यदर्शन पण झालं होतं. आणि इकडे ना शॉपवर आल्यानंतर आहे ना आज आहे ना धनश्रीच्या शाळेमध्ये दिंडी होती. तर मला आहे ना तिचं पण आवरायचं होतं आणि सकाळी शॉपवर आल्यानंतर आहे ना पहिल्यांदा ना साफसफाई करून घेतली आणि ना तिला 12:30ला स्कूल होतं. तर म्हटलं आपण नंतर आवरूया तिचं. तर मग इकडे ना सकाळी आल्यानंतर पहिल्यांदा साफसफाई करायला घेतली. तर साफसफाई करून झाली आणि वरती टेरेसवर गेले होते. तर इतकं सारं ऊन पडलं होतं कडाक्याचं की अक्षरशः अंगाला चटके बसत होते की कोणी म्हणत नाही का याच्या आधी पाऊस येऊन गेलाय किंवा याच्यानंतर पाऊस पडेल. तर त्याच्यानंतर आहे ना खाली आले आणि जवळपास 10:30 वाजले होते. तर धनश्रीचं आवरायचं होतं मला. तर इकडे ना मी तिला नऊवार घालून घेतली होती आणि आपण काही त्याच्यामध्ये प्रो नाही आहेत नऊवार घालण्यामध्ये आणि मेकअप करण्यामध्ये. मी काही मेकअप आर्टिस्ट वगैरे नाही आहे, पण जेवढं जमेल तसं मी केलं होतं, कारण की मुलांची खूप हौस असते. तर एकाने केलं तर दुसऱ्याला करायचं असतं. तर तिची फ्रेंड नऊवार घालणार आहे, मग तू मला पण दे घालून. तर आधी मला बोलत होती की मला साधी गोल साडी घालून दे. म्हटलं आता साधी गोल साडी तरी ह्या मोठ्या साडीच्या तर काही होणार नाही तुला. मग तिला आहे ना त्यापेक्षा म्हटलं मी तुला नऊवार नेसवते. मोबाईलमध्ये बघून आहे ना आदल्या दिवशी संध्याकाळी एकदा दोनदा मी ट्राय केलं होतं. त्यानंतर आहे ना माझ्याकडनं काहीतरी चुकत होतं. तर मग पुन्हा एकदा व्हिडिओ बघितला, यूट्यूबला बघितलं कशी नऊवार नेसवायची, तेव्हा मला कुठे जमली असेल. आणि त्यात पण म्हणजे काही एवढी छान नाही जमली, पण जशी जमली तशी. आता तिची हौस होती ना, तर म्हटलं ठीक आहे चालेल. त्याच्यामध्ये ब्लाऊज पण व्यवस्थित स्टिच वगैरे केलेलं नाही मी तिच्या मापाचा आणि खूप गडबड झाली होती. तर मग ब्लाऊजला पिना वगैरे लावून दिल्या मी तिला आणि अशा पद्धतीने ना मी तिचं मेकअप करत होते. तर जवळपास 11-11:30 वाजले होते. तर खूप हेक्टिक असतं एवढं सगळं आवरायचं आणि मुलांना पण वेळ द्यायचा आपल्या. तर कशी बशी नऊवार मी तिला घालून दिली आणि त्याच्यानंतर तिचा मेकअप करायचा होता. तर तिच्या स्कूलमध्ये ना एकादश होती. आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशीच ना दिंडी काढणार होते. तर मग त्याच्यासाठीच ही एवढा आटापिटा चालू होता तिचा. तर स्कूलमध्ये काही कार्यक्रम जर असेल तर मग मुलांचं असं असतंच की मला हेच करायचं आहे तेच करायचं आहे. म्हटलं मी तिला नऊवार नेसून दिली आणि त्यानंतर मेकअप करायला घेतला. तर मेकअप करायचा पण त्याच्यामध्ये पण हेअरस्टाईल कशी करायची, तर केस पण छोटे असतात आणि छोट्या मुलींची हेअरस्टाईल कशी करायची काही सुचत नाही. तर मोबाईलमध्येच बघितलं ते पण कसं करायचं काय, यूट्यूबला सर्व असतात. मग त्याच्यामध्ये बघितलं वरचा हेअरस्टाईल कशी करायची, आंबाडा वगैरे कसा घालायचा. तर ते झाल्यानंतर आहे ना मग तिचा आहे ना आंबाडा आणि छान मेकअप करून दिला आणि शेवटी ना खूप गडबड झाली होती. जवळपास 12 वाजले होते. मग तिला स्कूलमध्ये पण सोडवायचं होतं. तर तिची तुळशी वृंदावन वगैरे ना छान सजून वगैरे. तर आदल्या दिवशी तिच्या आजीनं तिला तुळस वगैरे लावून दिली होती कुंडीमध्ये एका छोट्या. आणि मग दुसऱ्या दिवशी मी छान सजवली आणि मग तिला आहे ना स्कूलमध्ये नेऊन सोडलं होतं.
छान गजरा वगैरे लावून दिला आणि मी तिला ना एक कंबरपट्टा आणला होता लावण्यासाठी छान, पण तोच लावायचा विसरून गेले आणि तिला स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर मेकअपचं सामान आवरताना मी बघितलं की मी जे आणलं होतं तिच्यासाठी आदल्या दिवशी ते लावायचं विसरून गेले होते. तर म्हटलं ठीक आहे जाऊ दे, ती गेली ती स्कूलमध्ये, आता पुन्हा जायचं पुन्हा यायचं. तर मग इकडे छान गजरा वगैरे लावून घेतला. तर त्याच्यानंतर हा फायनल मेकअप लुक झाला होता तिचा. तुम्हाला जर आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा कसं वाटलं तुम्हाला. तिला पण आवडलं होतं, ती तर खूप खुश होती. तर तिची फ्रेंड पण नववार घालणार होती म्हणे आम्हाला दोघींना सेम घालायचे. मग येण्याच्यानंतर ना तिला स्कूलमध्ये सोडवलं. तर त्याच्यानंतर पुन्हा ना सकाळ शुभच्या मुलांची सुट्टी झाली होती आणि इकडे त्यांची मस्त चालू होती की आम्हाला पण व्हिडिओमध्ये घ्या. म्हटलं ते म्हणत होते आमचा व्हिडिओ काढा वगैरे, तर त्यांचा व्हिडिओ इकडे काढला. तर त्याच्यानंतर ना दिवसभराचं कस्टमर वगैरे झालं आणि संध्याकाळी 5:30 वाजले तिची स्कूल सुटली आणि मग तिला घेऊन आले. जाताना तिचा मेकअप लुक वेगळा होता, येताना ड्रेस चेंज झाला होता तिचा. तर मग आल्यानंतर सांगत होती मला नववारने असं, आणि घरी आल्यानंतर तिला एक सरप्राईज द्यायचं होतं. तर तिला ना ड्रॅगन फ्रूट सगळ्यात जास्त आवडतं आणि आता सध्या सीझन चालू आहे. तर मग तिचा असं असतं कुठेही बघितलं का ती मला घे. तर मग इकडे ना माझे मामा भेटले होते, तर त्यांनी मला ड्रॅगन फ्रूट दिले होते, घरचे होते त्यांच्या, आणि खूप छान होते. अजून पिकलेले नाही आहे, 1-2 दिवसांनी पिकतील ते बोलले. मग ना इकडे तिला दाखवलं तर तिची रिॲक्शन खूप छान होती. तिला सगळ्यात जास्त ते फळ आवडतं आणि भारी आहे, ते छान लागतं टेस्टला. बाहेरून दिसायला छान नसेल पण आतून खायला खूप छान असतं ड्रॅगन फ्रूट. आणि जे आतून पिंक कलरमध्ये जे ड्रॅगन फ्रूट असतात ना ते पण खूप छान असतात आणि खाल्लं पाहिजे असं. तर मग तिला आवडतंय. तर बाकी म्हणजे असं आपल्याला सहसा आवडत नाही अशा गोष्टी, पण तिला आवडतंय. तर मग म्हटलं 2-3 दिवसांनी पिकल्यानंतर छान कापून देईल मी तिला. आणि विहानला काही जास्त आवडत नाही, अजून विहाननी खाल्लेलं पण नाही येते, तर तो मला नाही वाटत खाईल म्हणून. तर त्याच्यानंतर इकडे ताईंचं ना शेंगा फोडायचं काम चालू होतं. तर उद्या एकादशी आहे, तर उद्या दुसऱ्या दिवशी तयारी चालू होती इकडे. तर त्यानंतर चहा वगैरे घेतला, बाकीची कामे आवरायची होती. तर असं होता आजचा दिवस. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चलो बाय. आणि तुम्हाला माझ्या चॅनलवर कोणत्या विषयावरचे व्हिडिओ बघायला आवडतील ते पण मला कमेंट करून नक्की सांगा.